नमस्कार मित्रांनो, सीमा डेअरी फार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, सध्याच्या घडीला व्यवसाय असो किंवा नोकरी असो, या दोन्हींना त्याच्या वेळेनुसार स्थान मिळतं किंवा त्याच्या प्रमाणानुसार त्याला एक वेगळी समाजामध्ये मान भेटतो, सन्मान भेटतो। नोकरी म्हणजे विषय काय आहे की त्याला जास्तीत जास्त सन्मान भेटतो, कारण सरकारी नोकरी असणं किंवा आणखी कोणता जॉब असणं, इंजिनियर असणं। परंतु जर आपण एखादा व्यवसाय करत असेल तर आपल्याला कमी समजलं जातं, किंवा व्यवसाय करत असताना आपल्याला या व्यवसायामधून असं समजलं जातं की याच्यामध्ये काही पडलेलं नाही आहे, याच्यामधून काही फायदा नाही आहे। आपल्या सध्याच्या घडीला व्यवसाय म्हणजे हा कधी ना कधी बंद पडणारा व्यवसाय अशी समज आपल्या समाजामध्ये आहे। परंतु असं काही नसतं। जे करणारा आहे, जो प्रॉपर मॅनेजमेंटने करणारा आहे व्यक्ती, तो कधीही व्यवसाय बंद पडू देत नाही। कारण व्यवसाय कोणता बंद पडतो की व्यवसाय तो बंद पडतो ज्याच्यामध्ये मॅनेजमेंट नसतं, मालकाचं नियंत्रण नसतं, त्यामुळं गोठा लॉसमध्ये जातो। आपल्याला नियोजन करत असताना प्रत्येक गोष्टीचं नियोजन करणं गरजेचं असतं। गोठ्यावरती ब्रीडिंगचं असो, चाऱ्याचं असो किंवा जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न असो, प्रत्येक गोष्टीला प्राधान्य देणं गरजेचं असतं। म्हणूनच आपल्या कुठंतरी व्यवसायाला कमी समजलं जातं, परंतु असं काही नाही आहे। प्रॉपर जर मॅनेजमेंट ठेवून व्यवसाय केला तर हा व्यवसाय नोकरीपेक्षा कुठंतरी चांगला आपल्याला फायदा देऊ जाऊ शकतो। परंतु असं काही नाही आहे की एवढ्या मशीनमध्ये, एवढ्या गायींमध्ये एवढा नफा, तमुक नफा, असं काही नसतं। परंतु जर आपण प्रॉपर मॅनेजमेंट केलं आणि आपण सर्व गोष्टीचं एक नियंत्रण ठेवलं की आपण जे दूध आपल्या जनावरांपासून घेतोय त्यांची आपल्याला विक्री करता आली पाहिजे। आपण दुधाची मॅनेजमेंट करतोय, परंतु आपल्याला दूध विकता येत नसेल तर आपला कुठेतरी तो लॉस असेल। जर आपण म्हशीचं दूध 60 रुपये प्लसने जर विकलं तर तो कुठंतरी आपला फायदा आहे, आणि जर गाईचं दूध आपण 30 रुपयांच्या वरती विकलं तर तो आपला कुठेतरी फायदा आहे। परंतु आपण त्या रेटच्या जर खाली आलो तर आपल्याला हा व्यवसाय परवडणारा नाही आहे। तर आपल्याला त्याचं नियोजन करायचं की आपल्याला ग्राहकांना व्यवस्थित दूध देणं गरजेचं आहे। जे क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे, त्यामध्ये काहीही कमी पडता कामा नये। अशा प्रकारचं नियोजन केलं तर आपला ग्राहक हात उठणार नाही, आपल्याला 2 पैसे उरायला लागतील। गोठ्यावरती गाभण जनावरांचं असो, भाकड जनावरांचं असो, सर्वांचं योग्य नियोजन करणं गरजेचं असतं। असं जर आपलं व्यवस्थापन असेल तर आपला व्यवसाय हा नोकरीपेक्षा चांगला असू शकतो। नोकरीमध्ये आपल्याला एक फिक्स इन्कम असतं, नोकरी पण खूप चांगली आहे, जे चांगल्या प्रकारची नोकरी असेल ते खूप चांगली आहे। परंतु व्यवसाय करत असताना आपल्याला व्यवसायामध्ये मर्यादा नसतात, आपल्याला मर्यादा ओलांडून आपल्याला काम करता येऊ शकतं। आपल्या मनात जेवढी इच्छा आहे ते आपण गोठ्यावरती करू शकतो। आपल्याला 10 जनावरांचा गोठा सुरुवातीला करायची इच्छा केली, परंतु याच्यामध्ये आवड निर्माण झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये वाढवू शकतो। जर आपल्याला कुठेतरी कमी वाटत आहे, आपल्याला याच्यातून पैसा कमी येतो असं वाटत असेल तर आपण एखाद्या 2 म्हैस एक्स्ट्रा टाकून गोठ्याचा आपला नफा हा वाढवू शकतो। हे आपल्या मेंटॅलिटीवरती ठरवलं जातं। त्यासाठी व्यवसाय हा खूप चांगला असतो, परंतु त्याला करण्यासाठी आपलं मॅनेजमेंट योग्य असलं पाहिजे। जनावरांचं चाऱ्याचं असो, खाद्याचं असो, त्यांचा आरोग्याचा प्रश्न असो, वेळोवेळी प्रत्येक गोष्ट गोठ्यावर जर व्यवस्थित केली तर कुठंही हा व्यवसाय आपल्याला लॉसमध्ये जाऊ देऊ शकत नाही। त्यासाठी योग्य नियोजन केलं तर नोकरी पण चांगली आहे आणि व्यवसाय पण चांगला आहे। फक्त मालक हा गोठ्यावरती वेळेनुसार आला पाहिजे, वेळेनुसार गोठ्यावरती कामं केली पाहिजे। असं नाही आहे की मालक सकाळी आला आणि डायरेक्ट संध्याकाळी गोठ्यावरती आला, असं होणार नाही आहे। तर त्यासाठी मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं असतं। सकाळी जनावरांना चारा देणं, पाणी देणं, त्यांचं दुधाचं व्यवस्थापन असो, आणि दुपारच्या वेळेस फक्त त्यांना थोडीफार आराम देणं गरजेचं असतं। त्यानंतर योग्य मॅनेजमेंट केलं की गोठ्यावरती ब्रीडिंगच्या कालवडी असो, पाड्या असो तयार करून आपण गोठा सक्षम करू शकता। बघू शकता ही जाफरची पारडी कशी तयार झालेली गोठ्यावरती, अशा पारड्या तयार करून आपण गोठ्याचा नफा वाढवू शकतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।